नमस्कार मित्रांनो, आज आपल्यासाठी मी घेऊन आलो आहे एक अत्यंत प्राचीन आणि डिवोशनल कथा, जिथे स्त्री पतीला उलट बोलते, अहंकार दाखवते आणि देव तिच्या जीवनावर न्याय कसा उतरवतात हे पाहायला मिळेल. मित्रांनो, ही कथा आपल्याला शिकवते की प्रत्येक शब्द आणि प्रत्येक कर्म महत्त्वाचा असतो. घरातील शांती, सुख आणि पतीचा आदर हेच खरे धर्माचे आधारस्तंभ आहेत. देवी देवता आपल्या जीवनात संकेत देतात, चेतावणी देतात आणि जर आपले वर्तन चुकीचे असेल तर योग्य दैवी शिक्षा देतात. चला तर मग आता ही पवित्र कथा सुरू करूयाच. पण एक विनंती करतो, धार्मिक मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. कथा आवडली तर लाईक करा आणि कमेंट करून भक्तिभाव व्यक्त करा. चला पाहूया, देव कसे पतीला अपमान करणाऱ्या स्त्रियांवर न्याय करतात आणि त्याचे जीवन बदलतात. तर एका प्राचीन काळातल्या त्या विशाल अरण्यात, जिथे नदी शांतपणे वाहत होती आणि किनाऱ्यावर फक्त पक्ष्यांचे स्वर हळुवार घुमत होते, तिथे एका छोट्या पण पवित्र गावात एक साधा गृहस्थ राहत होता. त्याचे नाव होतं धार्मिक. आपल्या पत्नीसोबत तो मातीच्या घरात शांतपणे संसार करीत होता. त्या गावात जुने मंदिर, गवतातून जाणारे पाऊलवाटांचे रस्ते, बैलगाड्या, गुरुकुलाचा मंद झंकार आणि ऋषींच्या आश्रमातून येणारा धूपाचा सुगंध असे वातावरण होते. धार्मिक मनाने अतिशय शांत, देवभक्त आणि प्रेमळ होता. पण त्याची पत्नी सुभद्रा हिच्या मनात मात्र राग, अहंकार आणि दर्प वाढतच जात होता. तिला पतीचे साधेपण आवडत नव्हते. ती त्याला सतत उलट उत्तरं देत असे, ताशेरे ओढत असे आणि त्याच्या भक्तीची चेष्टा करीत असे. गावातल्या स्त्रिया तिच्या वागण्याने चकित होत, कारण त्या काळात पती-पत्नीचे नाते पवित्र मानले जात होते आणि पत्नीने पतीस अपमानित करणे हे मोठे पाप समजले जाई. धार्मिकने अनेकदा हळूच तिला समजावण्याचा प्रयत्न केला, पण तिने त्याचा आवाज कधी ऐकला नाही. उलट त्याच्या भक्तीला तिने दुर्बलता मानले. एके दिवशी तो देवीच्या मंदिरी बसून रडत होता. हवेत धूपाचा सुगंध होता आणि दिव्यांची लुकलुकणारी ज्योत जणू त्याच्या दुःखाची साक्ष देत होती. तेव्हा अचानक मंदिराच्या गर्भगृहात एक दिव्य प्रकाश चमकला. तिथे देवी अनुसया प्रकट झाल्या. त्यांचा तेजस्वी स्वरूप पाहून धार्मिकचे हात थरथरू लागले. देवीने शांत आवाजात विचारले, "धार्मिक, इतका वेदना का बाळगतोस?" तो रडत म्हणाला, "देवी, मी कोणाचे वाईट केले नाही, पण माझी पत्नी मला रोज उलट बोलते, माझ्या भक्तीची हेटाळणी करते, माझे मन तुटते देवी. मी तिला वश करायला नाही म्हणत, पण तिच्या मनातला अहंकार तरी शांत व्हावा अशी इच्छा आहे." देवीने गंभीर नजरेने त्याच्याकडे पाहिले आणि म्हणाल्या, "धार्मिक, स्त्री जेव्हा आपल्या पतीचे मन दुखवते, त्याच्या प्रेमाला तुच्छ लेखते, तेव्हा ती स्वतःच्याच हाताने स्वतःचे पाप बांधत असते. तिच्या जिभेने उच्चारलेले वाईट शब्द हे सर्पासारखे असतात. पण आम्ही देवलोक कधीही विनाकारण दंड देत नाही. दंड तेव्हाच येतो जेव्हा पत्नी स्वतःचे कर्तव्य विसरते आणि पतीचे मन जाणीवपूर्वक दुखवते. आजवर तुझा संयमच तुला राखत आहे. पुढे स्त्रीचे भाग्य तिच्या वागण्यावर अवलंबून असते." हे ऐकून धार्मिक आदराने नतमस्तक झाला. त्या दिवशी देवीने त्याला एक गूढ वचन दिले. त्यांनी त्याला सांगितले, "धार्मिक, तुझ्या पत्नीच्या मनात अजूनही बदलाची शक्यता आहे, पण तिच्या रागाला तू उत्तर देऊ नकोस. शांत रहा, कारण शांतता हीच सृष्टीची सर्वात मोठी शक्ती आहे. मात्र जर तिचा अहंकार हद्द ओलांडेल तर देव स्वतःच तिला तिच्या कर्मांचे फळ दाखवतील." देवीच्या या शब्दांनी त्याच्या मनात थोडे समाधान आले आणि तो शांतपणे घरी परतला. पण घरी पोहोचताच त्याला नेहमीची चिडचिड, नेहमीचे ताशेरे ऐकायला मिळाले. सुभद्रा त्याच्यावर चिटकून राग काढत म्हणाली, "तुला मला सांगायचे तरी काय आहे? तू दिवसभर मंदिरात बसतोस, घराकडे लक्ष नको, माझी काळजी नको, माझा आदर नको, तू देवांचाच दास झालास." तिला माहीत नव्हते की तिच्या प्रत्येक शब्दाने तिच्या कर्माचा भार वाढत आहे. गावातल्या वृद्ध स्त्रिया अनेकदा म्हणत असत की पतीला उलट बोलणारी पत्नी म्हणजे कुलदेवीच्या सन्मुख उगाचच क्रोध भडकवणारी ज्योत. पण सुभद्रेच्या मनावर कोणतेच शब्द चढत नव्हते. एकदा ती इतका रागावली की तिने धार्मिकच्या भक्तीतच अपमान केला. "हेच तुझे काम, देवदेव करत फिर, पती म्हणून काही कर्तव्य नाही. अंगणातला दिवा लावला तरी विझून जातो, तुझ्या घरात लक्ष नाही म्हणून." एवढ्यात घरातला दिवा खरोखर विझला. पण त्या दिव्याचे विझणे हे योगायोग नव्हते, ते पहिला संकेत होता. संकेत त्या पापाचा, जो पत्नीच्या जिभेने जन्म घेत होता. त्या रात्री पावसासारखा गडद अंधार पसरला होता. झोपेत सुभद्रेला विचित्र स्वप्न पडले. तिने पाहिले की मंदिरात बसलेल्या देवीची मूर्ती तिला रोषाने पाहत आहे.
मूर्तीच्या कपाळावर अग्नीसारखी तेजस्वी रेषा होती आणि तिच्या हातात त्रिशूळ चमकत होता. स्वप्नात देवत्व जरी शांत असले तरी राग आल्यावर त्यांचा रोष पर्वतासारखा भयंकर असतो. ती जागी झाली तरी तिच्या अंगावर काटा होता, पण अहंकाराने भरलेली माणसे संकेत ओळखत नाहीत. तिच्या मनाने हे फक्त स्वप्न मानले आणि दुसऱ्या दिवसापासून ती पुन्हा पूर्वीप्रमाणेच वागायला लागली. पण देव बघत होते आणि देवांच्या न्यायाला वेळ लागतो, पण तो चुकत नाही. गुरुकुलाजवळच्या जुन्या वडाच्या झाडाखाली ऋषी महात्मा वेदेवासन बसलेले असत. गावातल्या लोकांच्या समस्या ते शांतपणे ऐकत आणि त्यांना योग्य मार्ग दाखवत. धार्मिकने एका दिवस तिकडे जाण्याचे ठरवले. तो त्यांच्या चरणी बसून म्हणाला, गुरुवर्य, माझ्या पत्नीच्या जिभेचा दाह मी सहन करतो आहे, पण ती स्वतःचेच पाप वाढवत आहे. स्त्री जर पतीच्या भक्तीला अपमानित करेल तर तिचे काय होते गुरुवर्य? ऋषी शांतपणे म्हणाले, बाळा, ज्या स्त्रीला पतीचा सन्मान माहीत नाही तिच्या घराचा लक्ष्मीयोग नष्ट होऊ लागतो. देवांच्या कृपेची ज्योत मंदावते, कारण पती हा घराचा धर्मस्तंभ आहे. त्या स्तंभावर केलेले वाईट शब्द हे घराच्या भाग्यावर मारलेले घाव असतात. पतीला उलट बोलणे हे केवळ वर्तन नाही, तर ते आध्यात्मिक पाप असते. असे पाप देव दुर्लक्ष करत नाहीत. त्यांनी अनेक पौराणिक उदाहरणे दिली. ऋषी म्हणाले, त्रेतायुगात एक स्त्री होती. तिने आपल्या पतीचा सतत अपमान केला. तिच्या घरात अन्नाची कमतरता वाढली, शेती कोमेजली आणि स्वतः तिच्या मनात सतत अस्वस्थता वाढली. कारण देव जेव्हा पतीचे अश्रू बघतात तेव्हा देवी त्यांच्या न्यायाची दिशा बदलते. हीच सृष्टीची रीत आहे. हे ऐकून धार्मिकच्या मनात प्रश्न वाढत होते, पण त्याने शांतपणे मान हलवली आणि परत घरी गेला. पण त्या दिवशी त्याने काहीही न बोलता फक्त देवीचा जप केला. घरात सुभद्रा मात्र अधिकच चिडली. ती म्हणाली, जितका तू देवाचा जप करतोस तितके माझ्या मनात राग वाढतो आहे. हेच तुझं घर आहे का? तुला पती आहेस की साधू झालास? तिच्या शब्दांनी जणू हवेत विष मिसळले होते. त्या रात्री मात्र काहीतरी वेगळेच घडले. सुभद्रा पाण्यासाठी अंगणात गेली तेव्हा आकाशात अचानक तेजस्वी प्रकाश उठला आणि तिच्यासमोर देवी अनुसयांचे स्वरूप क्षणभर चमकून गेले. तिने भेदरून डोळे मिटले, पण जेव्हा तिने डोळे उघडले तेव्हा तिला फक्त वाऱ्याचा मंद सुगंध जाणवला. पण मनात एक सूक्ष्म भीती निर्माण झाली. तिला जाणवत होते की काहीतरी चुकीचे घडत आहे, पण अहंकाराने बांधली गेलेली मनं शेवटच्या क्षणापर्यंत सत्य स्वीकारत नाहीत. त्या रात्री तिने पुन्हा एक स्वप्न पाहिले. मंदिराच्या दरवाजावर देवी उभ्या होत्या आणि म्हणत होत्या, स्त्रीचे पाप तिच्या जिभेने सुरू होते आणि तिच्या नशिबाने संपते, म्हणून सावध रहा. पण स्वप्न तुटताच तिच्या मनातील क्रोध पुन्हा वर आला. सकाळी ती परत धार्मिकवर चिडली आणि म्हणाली, मी कोणाला घाबरणार नाही, ना तुला ना तुझ्या देवांना. एवढे बोलताच अचानक अंगणातील पाण्याचा हंडा तिच्या हातातून सुटून फुटला. पाणी जमिनीवर पसरले आणि तिच्या पायाला किरकोळ धक्का बसला. पण ती हेही फक्त योगायोग समजून हट्टीपणे घरात गेली. पण आता देवांचा धीर तुटत होता. कारण जेव्हा मनुष्याला वारंवार संकेत दिले जातात आणि तरीही तो चुकीच्या मार्गावरच राहतो, तेव्हा देव न्याय पत्करतात आणि त्या न्यायाची पहिली छाया आता सुभद्राच्या जीवनावर पडणार होती. त्या दिवसापासून सुभद्राच्या जीवनात विचित्र घटना सुरू झाल्या. पहाटेचा वेळ होता. नदीकाठी हलका धुकट धुके पसरले होते आणि पक्ष्यांचे स्वर दूरवरून येत होते. गावातील स्त्रिया नदीवर पाणी भरायला गेल्या आणि त्यांना दिसले की सुभद्रा एकटी काठावर बसलेली आहे. तिच्या चेहऱ्यावर विचित्र बेचैनी होती. ती स्वतःशीच पुटपुटत होती की मला काही होत आहे का? पण अहंकाराने बांधलेली मनं स्वतःला कधीच चूक मानत नाहीत. त्या स्त्रिया शांतपणे तिला पाहत होत्या. त्यांना जाणवत होतं की तिच्या चेहऱ्यावर देवाचा दंड हलक्या छायेसारखा दिसतो आहे. पण कोणीही काही बोलले नाही. सुभद्रा उठली आणि घरी चालू लागली. पण नदीच्या काठावरून जाताना तिच्या पायात अचानक काटा घुसला. काटा मोठा नव्हता, पण दुखत होता. ती चिडून म्हणाली, हे काय चालले आहे? पण देव जेव्हा संकेत देतात तेव्हा तो प्रत्येक संकेत मनाला भिडण्यासाठीच असतो. ती घरी येऊन अंधारात बसली, पण तिच्या मनात अस्वस्थता वाढतच होती. त्या संध्याकाळी धार्मिक गावातल्या वडाच्या झाडाखालील मंद मंदिरात दिवा लावायला गेला. मंदिराच्या गाभाऱ्यात देवीचे स्वरूप उजळून दिसत होते. धार्मिकचा जप संपल्यावर त्याच्या मनात शांतता होती. पण घरी आल्यावर सुभद्राने त्याला पुन्हा ओरडले, तू मला विचारणारही नाही की मला काय झाले? काटा लागला आहे, दुखत आहे, तू फक्त देवाच्या मागे.
तिचे शब्द ऐकून धार्मिक शांतपणे तिच्याजवळ बसला आणि म्हणाला, मी आहे तुझ्यासाठी. तू मला चिडलीस तरी मी दूर जात नाही, कारण संसार म्हणजे एकत्र राहणे. पण तू मात्र प्रत्येक वेळी मला ओरडतेस. सुभद्राने चेहरा वळवला आणि म्हणाली, हे माझे नशीबच बहुतेक. धार्मिक काहीच बोलला नाही. त्याने तिच्या पायाकडे पाहिले आणि शांतपणे काटा काढला, पाणी आणले आणि जखम धुतली. पण त्याच्या या दयाळू वागण्यानेही तिचे मन नरम झाले नाही. तिने तोंड वाकडे करूनच आपला पाय मागे घेतला. तिच्या मनातले पाप वाढतच होते. देव बघत होते आणि देवांचा धीर आता संपत चालला होता. दुसऱ्या दिवशी गावात एक मोठी पूजा होती. आश्रमातील ऋषी वेदेवसनांनी सर्वांना बोलवले होते. मोठा होम, वेदीवर अग्निहोत्र, नदीत स्नान, गुरुकुलातील मुलांचे सामूहिक स्तोत्र या सर्वांचं वातावरणात दिव्य सुगंध पसरला होता. सुभद्राही तिथे आली, पण तिच्या मनात चिडचिडच होती. ऋषींच्या समोर बसल्यावर तिने पाहिले की अग्निहोत्राच्या वेदीतून उठणारी ज्वाळा तिला पाहताच हलक्या प्रमाणात वाकून गेल्यासारखी दिसली. हे सामान्य नव्हते. देवता जेव्हा ज्वाळांमध्ये संकेत देतात तेव्हा ते अगदी स्पष्ट असते. ऋषींनी ज्वाळा पाहिल्या, मात्र काही क्षण शांत राहिले. सुभद्रा अस्वस्थ झाली. ती मनात म्हणाली, मला काय वाटते आहे, मी चुकीची नाही. आणि अचानक तिच्या शेजारी ठेवलेली अर्पणाची धूपकट्टी स्वतःच विझली. एवढा धूर असून सुद्धा ती एकटीच विझणे हे केवळ देवाचा संकेत होता. ज्वाळा, धूप, मंत्र सर्व काही तिच्या कर्मांचे प्रतिबिंब दाखवत होते, पण ती संकेत समजत नव्हती. पूजा संपत आली तेव्हा ऋषींनी सर्वांना वरप्रसाद दिला. पण जेव्हा सुभद्राने हात पुढे केला तेव्हा चारूच्या पानातून प्रसाद खाली निसटून जमिनीवर पडला. धार्मिकने ते पाहिले. गावातील काही स्त्रियांनी हलकेच एकमेकींकडे पाहिले, कारण पवित्र प्रसाद हातातून निसटणे हे कोणत्याही स्त्रीसाठी अत्यंत वाईट संकेत मानले जात होते. पण सुभद्राच्या मनात पुन्हा रागच पेटला. ती म्हणाली, हे सगळे योगायोग आहेत, मला काही फरक पडत नाही. देव मला काय करणार. हे शब्द देवांनी ऐकले. देव कधीही दुर्लक्ष करत नाहीत. शब्द हे शक्ती असतात, आणि जेव्हा स्त्री पतीला उलट बोलून अपमान करते तेव्हा तिचे शब्दच तिच्यासाठी पापाची बेडी तयार करतात. त्या संध्याकाळी घरी जाताना सुभद्राला वाटले की तिच्या मागे कोणीतरी चालत आहे. ती थांबली तर आवाज थांबला. ती चालली तर पानांची सळसळ वाढत गेली, पण तिला काही दिसले नाही. जंगली वाटेवरून येणारा मंद वारा जणू तिच्याशी काही सांगत होता. ती घाबरली, पण अहंकाराने भीतीही झाकली. ती घरी पोहोचली आणि पुन्हा नेहमीप्रमाणे धार्मिकवर बोलली, तू मला का आणले नाही, का थांबला नाहीस, का लक्ष नाहीस माझ्याकडे. पण धार्मिक शांतपणे म्हणाला, पूजेत तुझा प्रसाद पडला ते मी पाहिले. देवी तुला सांगत आहेत, तुझे शब्द बदल, तुझा राग सोड. पण तिने पुन्हा त्याच्यावर ओरडले. यावेळी धार्मिकच्या डोळ्यात पाणी आले. त्याचे अश्रू मातीवर पडले आणि मातीने ते शांतपणे पिऊन घेतले. पण त्या अश्रूंना देवांनी ऐकले होते. त्या रात्री सुभद्राला जे स्वप्न पडले ते अत्यंत भयानक होते. तिने पाहिले की तिला एका काळ्या दारासमोर उभी केले आहे. त्या दारावर त्रिशूलाची सावली दिसत होती आणि दाराच्या मागे मोठा आवाज घुमत होता, जणू पर्वत फाटत आहे तसे. ती दाराला हात लावते आणि दाराचे तापमान अग्नीसारखे भडक होते. ती घाबरून मागे सरकते. तेव्हाच दार हळूहळू उघडते आणि आतून एक मोठा प्रकाश बाहेर पडतो. त्या प्रकाशात देवीचे स्वरूप दिसते. तिने स्पष्टपणे सुभद्राकडे पाहून सांगितले, स्त्रीने पतीचे मन दुखावणे म्हणजे घराचा देवच दुखावणे. जे घर देवाला दुखावते ते घर स्वतःच्याच पतनाचा मार्ग उघडते. तिच्या आवाजात रोष नव्हता, पण न्यायाचा कडकपणा होता. सुभद्राच्या पायाखाली जमीन जणू हलू लागली. त्या क्षणी तिला जाणवले की ती चुकीच्या मार्गावर आहे. पण स्वप्नातून जागी झाल्यावर तिचा अहंकार पुन्हा उभा राहिला. ती म्हणाली, हे सर्व भ्रम आहेत, मी काही चुकीचे केले नाही. पण तिच्या मनात एक भीती दडलेलीच राहिली. सकाळी ती अंगणात पाणी भरायला गेली तेव्हा तिच्या डोक्यावरून उडणारा कोकिळ पक्षी अचानक जोरात ओरडला. इतका जोरात की ती घाबरून मागे सरकली. गावात मानले जात होते की कोकिळ असेच ओरडते जेव्हा कोणाच्या जीवनात पापाची छाया वाढते. गावातील वृद्ध स्त्रीने दुरून हे पाहिले आणि हळूच बोलली, सुभद्रे, तुझ्या शब्दांनी तुझे नशीब बदलू लागले आहे. पण तिला हे आवडले नाही. ती चिडून म्हणाली, तुम्ही सगळ्या फालतू गोष्टी बोलता. पण तेवढ्यात तिच्या हातातून लोटा पडला आणि पाणी जमिनीवर सांडले. हे पुन्हा संकेत होता. तिला काही कळत नव्हते की तिच्या नशिबाचा दार हळूहळू बंद होत आहे. पण अजून देव पूर्ण दंड देण्यासाठी तयार झाले नव्हते, कारण देवाला नेहमी शेवटची एक संधी द्यायची असते.
ती संधी आता तिच्या दारात येणार होती. त्या दिवशी सुभद्रा जंगलातील पायवाटेने जात होती. ती निरर्थकपणे भटकत होती, कारण मनात शांती नव्हती. लाल मातीचा रस्ता, दोन्ही बाजूने उठलेले उंच झाडे, पानांतून आरपार उतरणारी सूर्यकिरणे, मंद वारा आणि पक्ष्यांचे स्वर हे सगळे खूप शांत होते. पण तिच्या मनात उधळलेला वादळ थांबत नव्हता. ती रस्त्याने जात असताना अचानक तिला एक वृद्ध साधू भेटले. त्यांच्या डोक्यावर जटा, हातात कमंडलू आणि चेहऱ्यावर दैवी तेज होते. त्यांनी सुभद्राकडे पाहिले आणि शांत आवाजात म्हणाले, मुली, मनातील राग हा अंगणातील धुरासारखा असतो. बाहेर पसरतो आणि घर काळवंडून टाकतो. सुभद्राने चिडून उत्तर दिले, मला उपदेश नको. साधूंनी तिच्या डोळ्यांत पाहिले आणि म्हणाले, ज्या स्त्रीचे शब्द पतीला जखमी करतात त्या स्त्रीच्या जीवनात अंधाराचा काळ येतो. अजून वेळ आहे. तुझे शब्द पवित्र कर, नाहीतर तुझे नशीब स्वतः तुझ्या विरोधात उभे राहील. सुभद्राने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले आणि पुढे निघून गेली. पण तिने साधूंच्या डोळ्यात दिसणारी दैवी चेतना पाहिली होती. तिच्या अंगावर पुन्हा काटा उभा राहिला. घरी परतल्यावर तिने पाहिले की धार्मिक शांतपणे अंगण साफ करत होता. त्या क्षणी तिच्या मनाला काहीतरी टोचले, पण लगेच तिने स्वतःला सावरले आणि पुन्हा बोलली, तू काही कामाचे नाहीस. तिचे शब्द हवेत घुमले आणि त्या शब्दांनी देवांची शेवटची मर्यादा ओलांडली. आता सुभद्राच्या कर्मांचे खरे फळ सुरू होणार होते. पृथ्वीवर पतीचे मन दुखावणारी स्त्री देवांच्या नजरेतून सुटत नाही आणि त्या रात्रीपासून सुभद्राच्या जीवनात देवाचा न्याय उतरू लागणार होता. त्या रात्री गावावर काळोख जाड झाला होता. आकाशात ढग एकत्र जमले होते आणि गावाभोवतीची शांतता अचानक विचित्र भासत होती. सुभद्रा नेहमीप्रमाणे चिडचिड करत झोपायला गेली, पण तिला झोप काही लागत नव्हती. खिडकीबाहेरून येणारा मंद वारा आज काहीतरी वेगळा वाटत होता. तो थंड न होता जणू गंभीर होता. तिने डोळे मिटले तर तिला पुन्हा तेच स्वप्न दिसायला लागले. त्या अंधाऱ्या दारासमोर उभी असलेली ती, दारावरची त्रिशूली सावली आणि आतून येणारा देवत्वाचा आवाज. पण यावेळी स्वप्नात देवी अधिक स्पष्ट दिसल्या. त्यांनी गंभीर स्वरात सांगितले, मुली, पतीचा अपमान करणाऱ्या स्त्रीचे जीवन नदीच्या किनाऱ्यावरच्या वाळूसारखे असते, बाहेरून सुंदर पण आतून कोसळण्यासाठी तयार. पतीचे मन जखमी झाल्यावर देवांची कृपा दूर सरकते. हेच सृष्टीचे नित्य नियम. सुभद्रा स्वप्नात थरथरत होती, पण जागी होताच तिच्या मनाने पुन्हा अहंकाराचा मुखवटा चढवला. ती म्हणाली, काहीही असो, मला काही होणार नाही. पण त्या क्षणीच तिच्या घराचा दिवा अचानक विझला. धार्मिक अंगणातून आत आला आणि म्हणाला, दिवा स्वतःहून विझणे हे चांगले नाही. कदाचित देवी तुला काही सांगत आहेत. पण तिने त्या दिव्याकडे पाहून उपहासाने हसले. ती म्हणाली, तुझ्या देवीला माझ्याकडे बघायला वेळ आहे का? एवढ्यावर घराच्या छतावर बसलेला घुबड 3दा विचित्र आवाजात ओरडला. गावात हा संकेत अत्यंत गंभीर मानला जात असे. धार्मिकला जाणवले की घरावर संकट घोंगावत आहे. पण सुभद्राच्या मनात अजूनही क्रोधाचे ढग भरून राहिले होते. त्या रात्री सुभद्राची झोप पूर्णपणे उडाली. प्रत्येक आवाज तिला विचित्र जाणवत होता. जणू घरात कुणीतरी चालत आहे असा तिला भास होत होता. पण घर शांत होते. देव संकेत देत होते, पण मन अहंकारात अंध बनले होते. दुसऱ्या दिवशी पहाटे ती नदीकडे गेली. पाण्याचा शांत प्रवाह पाहून तिने आपले मन स्थिर करायचा प्रयत्न केला. पण तिने नदीत स्वतःचा चेहरा पाहिला तेव्हा तिच्या दृष्टीस काहीतरी विचित्र दिसले. तिचा चेहरा मलूल दिसत होता. डोळ्यांत चिंता, कपाळावर काळी सावली. ती घाबरली. तिने पाणी हलवले. पुन्हा पाहिले तर चेहरा तसाच दिसत होता. जणू नदी तिच्या आतल्या पापाचे प्रतिबिंब दाखवत होती. अचानक नदीकाठावर बसलेली एक वृद्ध स्त्री तिच्याकडे पाहत म्हणाली, मुली, पतीला उलट बोलण्याचे दंड कधीकधी शब्दांमध्ये दिसत नाहीत, ते चेहऱ्यावर दिसतात. कर्माचा काळा धूर कपाळावर उमटू लागला आहे, तेव्हा देवींच्या न्यायाची वेळ जवळ असते. सुभद्राला राग आला. ती चिडून म्हणाली, तुमच्या गोष्टी मला घाबरवू शकत नाहीत. पण त्या वृद्धेने शांतपणे डोळे बंद केले आणि जप करू लागली. त्या जपामध्ये एक प्रकारची शक्ती होती. जणू नदीचे पाणी अधिक शांत झाले. सुभद्राच्या मनात अस्वस्थता वाढली. ती उठून घरी निघाली. पण पायवाटेवरून जाताना अचानक एक सुकलेले फांदी खाली पडले आणि तिच्या पायापुढे अडथळा बनून थांबली. तिने ती दूर केली आणि म्हणाली, हा काही संकेत नाही. पण तिच्या मागे चालणाऱ्या वाऱ्याने तिला जणू सांगितले की काहीही योगायोग नसतो. देव जेव्हा न्याय देण्यास तयार होतात तेव्हा संपूर्ण निसर्गच संकेत देऊ लागतो.
घरात पोहोचताच तिने पाहिले की धार्मिक देवळात जाण्यासाठी तयार होऊन उभा आहे. तो म्हणाला, आज आश्रमात विशेष यज्ञ आहे, चल तूही चल. पण तिने नेहमीप्रमाणे त्याच्यावर शब्दांचा वार केला आणि त्या क्षणी धार्मिकच्या मनाचा संयम तुटला. त्याने तिला काहीही दुखावणारे न बोलता फक्त एवढे शब्द म्हटले की सुभद्रे, मी तुझा पती आहे, पण तू माझ्या मनाचा वारंवार केलेला अपमान आता देवांना पोहोचला आहे. मी तुला सावध केले, पण आता तुझे शब्द तुझे भाग्य लिहिणार. हे ऐकून सुभद्राच्या मनात पहिल्यांदा थोडी भीती जागी झाली. त्या दिवशी संध्याकाळी गावात मोठे वादळ उठले. काळे ढग, विजांचे कडकडाट, वाऱ्याचे वेगवान झोत आणि झाडांची मोठी हालचाल हे सारे अनपेक्षित होते. गावकरी घाबरले. असे वादळ साधारण नव्हते. वातावरणात देवांच्या क्रोधाची छाया स्पष्ट दिसत होती. धार्मिकने दार बंद केले आणि सुभद्राला म्हणाला, शांत बस, बाहेर काहीतरी विचित्र आहे. पण ती चिडून म्हणाली, वादळ येतातच, त्यात काय एवढे? एवढ्यात जोरात वीज चमकली आणि घराच्या कोपऱ्यात ठेवलेला धुपाचा दिवा स्वतःहून पेटला. हे सामान्य माणसांना शक्य नव्हते. देवांनी स्वतः आग प्रज्वलित केली होती. धार्मिकने हात जोडले आणि म्हणाला, देवी येथे आहेत. पण सुभद्रा पुन्हा हसली. ती म्हणाली, मी काही घाबरणार नाही. पण त्या क्षणीच घराबाहेरून एक गडद आवाज ऐकू आला, जणू पर्वत फाटत आहे असा. ती घाबरली. धार्मिकने तिला जवळ घेतले. अचानक दारासमोर तेजस्वी प्रकाश पडला आणि वाऱ्याची दिशा बदलली. हे सगळे गावावर देवांचा रोष उतरत असल्याचे स्पष्ट चिन्ह होते. वादळ शांत झाल्यावर सर्व काही स्थिर झाले. पण घरात बसलेली सुभद्रा थरथरत होती. तिला वाटायला लागले की काहीतरी तिच्या आयुष्यात घडत आहे. धार्मिकने शांतपणे तिच्याकडे पाहिले आणि म्हणाला, देवीने तुला शेवटची संधी दिली होती, पण तू संकेत नाकारलेस. सुभद्राने न बोलता डोळे खाली केले. ही पहिली वेळ होती जेव्हा तिचा अहंकार हल्ला होता. पण देवांचा न्याय अजून सुरू झालाच नव्हता. दुसऱ्या दिवशी ती मंदिरात जाण्याचे ठरवते. सकाळचा वेळ. गुलाबी प्रकाश नदीवर पडला होता. मंदिराच्या पायऱ्या थंड होत्या. हवेतील धुपाचा सुगंध शांत वाटत होता. तिने गाभाऱ्यात प्रवेश केला. देवीच्या मूर्तीसमोर ती उभी राहिली. पण देवीचे स्वरूप तिला आज वेगळे वाटत होते. मूर्तीवरची प्रकाश रेखा थोडी कठोर दिसत होती. तिने हात जोडले, पण शब्द तोंडातून बाहेर येत नव्हते. जणू तिच्या शब्दांवर काहीतरी आवरण टाकले गेले होते. एवढ्यात मंदिराच्या छतावरून एक कमलपुष्प खाली पडले. देवींच्या संकेतांमध्ये हे अत्यंत गंभीर मानले जात असे. कमळ पडणे म्हणजे चेतावणी. सुभद्राच्या डोळ्यांतून अश्रू आले, पण त्या अश्रूंमध्ये पश्चात्ताप नसून भीती होती. ती मंदिरातून बाहेर निघाली, पण बाहेर पडताच तिने पाहिले की गावातील लोक तिच्याकडे विचित्र नजरेने पाहत आहेत. जणू तिच्या चेहऱ्यावर देवांनी छाप उमटवली आहे. एका वृद्धाने हळूच म्हणाले, देवीचा न्याय आता सुरू झाला आहे. सुभद्राच्या अंगावर काटा उभा राहिला. तिच्या श्वासात थरथर होती. तिला जाणवत होते की काहीतरी मोठे घडणार आहे, असे काही जे तिच्या शब्दांनी स्वतःसाठी ओढवून घेतले होते. त्या रात्री तिच्या जीवनातील पहिला दैवी दंड येणार होता. त्या रात्री सुभद्राच्या अंगणात उगाचच अंधार घेरला होता. आकाशात ढग जड झाले होते आणि तिथून हलका वारा वाहत होता. अचानक अंगणातील छोटे दिवे स्वतःहून धगधगले. सुभद्राला या अद्भुत घटनेचा अर्थ समजला नाही. तिने हात जोडले, पण शब्द काही बाहेर आले नाहीत. तिच्या डोळ्यांमध्ये भयाचे गडद रंग होते. त्याचवेळी घराच्या बाहेरून मंद पण स्पष्ट आवाज आला, तुझे कर्म तुझ्या पथावर फळ देतील. सुभद्राने मागे वळून पाहिले. अंगणात कुणी नव्हते. ती घाबरली. तेव्हा देवाच्या संकेताची खरी ताकद तिच्या मनावर पडली. तिचा अहंकार हलका झाला. ती घरात बसली, पण मन अजूनही अस्वस्थ होते. अंगणात पडलेले सावलीचे लांबसर छायेंचे चित्र जणू तिच्या शब्दांशी निगडीत होते. त्या छायेतून देवींचे तेज दिसत होते. धार्मिक अंगणात उभा राहून तिच्याकडे पाहत होता. त्याचे हृदय शांत होते, पण त्याच्या डोळ्यात चिंता होती. देव स्वतः न्याय देणार होते. आणि सुभद्राच्या जीवनात या रात्री प्रथम दैवी छाया उतरली. सुभद्राच्या घरात दुसऱ्या दिवशी सकाळ झाली. सूर्याची पहिली किरणे जणू धवल प्रकाश घेऊन आल्या, पण घरात अजूनही भयाचे वातावरण होते. तिने पाणी भरण्यासाठी नदीकडे जाण्याचा विचार केला. नदीकाठावर जाताना तिने पाहिले की गवताच्या कड्यावर एक सर्प लपला आहे.
जरी तो हलत नव्हता, पण त्याच्या डोळ्यात तेज असेल असे वाटत होते. तिने घाबरून पाय मागे टाकले. नदीत पाणी हलवले तर तिचे प्रतिबिंब धूसर झाले. जणू तिच्या आत्म्याशी देव बोलत होते. तिच्या पापाने घरातील वातावरण गडद केले होते. नदीच्या पार्श्वभूमीवर झाडावर बसलेले पक्षी जणू तिच्याकडे ओरडत होते. प्रत्येक निसर्गाचा घटक आता तिला देवांचा संकेत देत होता. तिने डोळे मिटले आणि शांत राहण्याचा प्रयत्न केला. मात्र तिच्या मनातील क्रोध अजून पूर्णपणे नष्ट झालेला नव्हता. देव त्या क्रोधाला जाणीवपूर्वक पातळीवर न्याय देणार होते आणि त्याच दिवशीच पहिला दैवी धक्का तिच्या जीवनावर पडला. संध्याकाळी गावात विशेष पूजा होती. गवतातील मंद वारा, आश्रमातील ऋषींचे मंत्रोच्चार, आग आणि धूप यांचा दिव्य संगम. सुभद्रा तिथे आली, पण तिच्या मनात भय आणि जिद्द होती. ती धार्मिकाकडे पाहिले. त्याने तिला हळूच समजावले, स्त्रीने पतीला अपमानित केले तर त्याचा परिणाम तिच्यावर निघतो. पण सुभद्रा पुन्हा ओरडली, मला काही फरक पडत नाही. तिने तिथेच हात उचलला, पण तेव्हाच अग्निहोत्राच्या वेदीवरून ज्वाळा अचानक डावीकडे झुकली आणि मंद तेजस्वी प्रकाशाने सुभद्राच्या चेहऱ्यावर प्रकाश टाकला. ती जणू तिच्या पापासमोर उभी राहिली. सर्व लोक अचंबित झाले. देवींच्या संकेतानुसार तिच्या शब्दांचे फळ तात्काळ दिसू लागले होते. धार्मिक शांतपणे तिला बघत होता. त्याचे हृदय पूर्ण संयमाने भरलेले होते. तिने पाहिले की जे काही साधू ऋषींनी सांगितले होते ते खरं होते. देव अपमानित भक्ताच्या रक्षणासाठी नेहमी सज्ज असतात. त्या रात्री सुभद्राला पुन्हा स्वप्न पडले. तिने पाहिले की ती एका उंच पर्वतावर उभी आहे. आजूबाजूला अंधार आणि वादळ आहे. समोर एक तेजस्वी देवी उभ्या आहेत. त्या म्हणाल्या, स्त्री, पतीला उलट बोलणे हे घराच्या नशिबाला अपायकारक आहे. देव त्याला सहनशीलतेच्या मार्गावर ठेवतात, पण अहंकाराने भरलेली मनं स्वतःचे पाप वाढवतात. सुभद्राला ते स्पष्ट दिसले. त्या रात्री तिने शांत बसणे शिकलं. तिच्या मनात भय आणि पश्चात्ताप एकत्र आले. देवीच्या न्यायाची छाया आता तिच्या जीवनावर स्पष्ट झाली होती. घरातील दिवे, अंगणातील सावली, नदीच्या किनाऱ्यावरची मंदी, सगळं देवांच्या न्यायाचे दैवी संकेत होते. आणि सुभद्राला पहिल्यांदा जाणवले की तिच्या शब्दांनी स्वतःच्या नशिबावर किती मोठा परिणाम केले आहेत. सुभद्राच्या जीवनात आता बदलाची सुरुवात झाली होती. देवींच्या न्यायाची छाया प्रत्येक दिवशी स्पष्ट होऊ लागली. सकाळी ती नदीकाठी गेली तर पाहिले की नदीचे पाणी जणू तिच्या पापाचे प्रतिबिंब दाखवत आहे. पाणी मंदसर हलत होते, पण तिचा चेहरा धूसर दिसत होता. तिच्या मनात थोडासा भीती आणि पश्चात्ताप एकत्र आले. गावातील वृद्ध स्त्रिया तिला दुरून पाहत होत्या. त्यांना जाणवत होते की सुभद्राच्या आयुष्यात देवांचा न्याय उतरायला लागला आहे. घरात प्रवेश करताच तिने पाहिले की अंगणातील दिवे हलके झोके घेत उभे आहेत. जणू प्रत्येक दिवा तिला समजावत होता की तिच्या शब्दांचे आणि वागण्याचे फळ येत आहे. धार्मिक शांतपणे अंगणात उभा होता. त्याने तिला हळूच पाहिले आणि म्हणाले, सुभद्रे, आता तुझ्या शब्दांमध्ये दया आणि संयम दिसला पाहिजे. देवांची कृपा आता फक्त या मार्गावर आहे. सुभद्राने डोळे मिटले. पहिल्यांदा तिने जाणवले की तिच्या अहंकाराने किती मोठा दुष्परिणाम घडवला आहे आणि त्या दिवशी तिच्या मनात बदलाची बीजं पडली. संध्याकाळी गावात मोठे यज्ञ आयोजित झाले. आश्रमातील ऋषी वेदव्यासन, बालगुरुकुलातील मुलं, गावकरी सर्वांनी देवीच्या स्तोत्रांचे उच्चार केले. अंगणात आणि मंदिरात धूप आणि अग्निहोत्राचा सुवास पसरला. सुभद्रा तिथे आली. तिने पाहिले की देवीच्या मूर्तीवर प्रकाश जणू तीच पाहत आहे. ती आधी घाबरली, पण थोड्या वेळाने शांतपणे तिने हात जोडले. तिने मनात म्हणाले, आता मी माझ्या पतीच्या भक्तीला अपमान देणार नाही. देवींच्या संकेतामुळे तिने पहिल्यांदा जाणवले की संसार आणि पतीची सेवा पवित्र आहे. तिने धार्मिककडे पाहिले. त्याने तिला हळूच हास्य दिले. त्या हास्यात श्रद्धा आणि प्रेमाची चंचलता होती. त्या दिवसापासून सुभद्राचे वर्तन हळूहळू बदलू लागले. देवींच्या न्यायाने तिच्या मनात संयम आणि भक्तीची जागरूकता निर्माण केली. त्याचा परिणाम घराच्या वातावरणावर लगेच दिसून येऊ लागला. घर शांत झाले. अंगणातल्या फुलांमध्ये सुवास वाढला. पाण्याच्या कलकल ध्वनीत माधुर्य जाणवू लागले. त्या रात्री सुभद्राने स्वप्नात पाहिले की देवी तिच्या समोर उभ्या आहेत आणि त्रिशूळ हातात धरून तिच्या पापाचे प्रतिबिंब दाखवत आहेत. त्या म्हणाल्या, स्त्री, तू आता समजून घेतलीस की पतीला अपमान देणे म्हणजे घराचा नाश करणे. पण तू मन बदललीस.
आता तू स्वतःच पवित्र मार्गावर चालली आहेस. त्यांचे तेज जणू सुभद्राच्या मनात मिसळले. ती जागी झाली तेव्हा तिच्या चेहऱ्यावर भय नव्हते, तर एक हलकी उबदार भावना होती, कृतज्ञता आणि भक्ती. घराच्या प्रत्येक कोपऱ्यात देवींचा तेज न जाणवता जाणवू लागले. दिवे अधिक उजळले, अंगणातल्या झाडांची सावली मऊ झाली आणि नदीच्या किनाऱ्यावर पाण्याचे प्रतिबिंब अधिक सुंदर दिसू लागले. सुभद्रा जाणवत होती की देवींचा न्याय नेहमीच योग्य असतो, पण ते लक्षात येण्यासाठी संयम आणि भक्ती आवश्यक असते. ती देवांना धन्यवाद म्हणत तिच्या पतीकडे वळली. धार्मिक तिला शांतपणे बघत होता. त्याच्या डोळ्यात समाधान आणि प्रेम दिसत होते. तिच्या मनातील भीती, अहंकार आणि क्रोध आता क्रमाक्रमाने निघून जात होते. सुभद्राच्या बदलामुळे संपूर्ण गावात वातावरण हलके झाले. वृद्ध स्त्रिया आणि पुरुष देवीच्या न्यायाची कहाणी सांगत होते. प्रत्येकजण म्हणाला की जेव्हा स्त्री पतीचा आदर करते आणि संयम ठेवते, तेव्हा घरात सुख, समृद्धी आणि शांतता येते. देवींचा तेज हळूहळू सर्वत्र पसरत होता. त्या रात्री सुभद्राने पुन्हा स्वप्न पाहिले. देवी तिच्यासमोर उभ्या होत्या, हसत होत्या आणि म्हणाल्या, स्त्री, तू पतीला उलट बोलणे सोडलेस. तू योग्य मार्ग पकडला आहेस. संसाराचे तेज आता तुझ्या हातात आहे. सुभद्राच्या मनात श्रद्धा आणि भक्तीची ज्वाला प्रज्वलित झाली. ती देवांचा आशीर्वाद स्वीकारत पतीच्या सेवेत समर्पित झाली. या घटनेनंतर गावातला प्रत्येक व्यक्ती पतीला अपमान करणाऱ्या स्त्रीला देवांचा न्याय कसा लागू शकतो हे पाहू लागला. सुभद्राची वागणूक बदलली आणि देवांचा न्याय आणि कृपा यांचा संगम स्पष्ट झाला. धार्मिक आणि सुभद्रा आता देवाच्या आशीर्वादाखाली शांत, भक्तिभावाने आणि समर्पितपणे संसार करीत होते. सुभद्राच्या मनातील बदलानंतर घरातील वातावरण शुद्ध आणि प्रकाशमय झाले. नदीतून येणारा पाणीचा मंद कलकल, अंगणातील फुलांचा सुवास आणि मंदिरातील धूपाचा सुगंध, सगळ्या गोष्टी आता आनंद देत होत्या. सुभद्राला जाणवले की पतीचा आदर आणि संयम राखणे हीच खरी धर्मधारणा आहे. देवांचा न्याय जितका कडक असतो, तितकीच त्यांची कृपा दयाळूही असते. धार्मिकची भक्ती आणि संयम यामुळे देवी अनुसया आणि इतर देवता त्यांना आनंद देत होते. गावातील लोक आता लक्ष देत होते की स्त्रीने पतीचा अपमान सोडला तर देव स्वतः घरात प्रकाश आणि शांतता आणतात. सुभद्राने प्रत्यक्ष अनुभवले की जे शब्द आणि कर्म पापासाठी वापरले जातात, ते त्वरित न दिसले तरी देवांच्या न्यायाच्या मार्गावर उभे राहतात. तिने हळूच देवांच्या चरणी नतमस्तक होऊन म्हणाले, हे माझे कर्मफळ आहे. देव मला शिकवले. मी पुन्हा माझ्या पतीचा आदर करेन आणि संयम राखेन. त्या दिवसानंतर गावातील वातावरणात बदल दिसू लागला. सुभद्राच्या मनातील क्रोध आणि अहंकार पूर्णपणे निघून गेला. ती धार्मिकच्या भक्तीला मदत करत होती, त्याच्या सेवा करत होती आणि घरात दिवा, धूप आणि पूजा यांचा नियमित धर्म सुरू झाला. गावातल्या वृद्ध स्त्रिया सांगत होत्या की देवी आणि देवतेचा न्याय कसा सर्वत्र दिसतो. जेव्हा स्त्री पतीला उलट बोलणे सोडते, तेव्हा घरात सौख्य, संपन्नता आणि समृद्धी येते. देवींचा तेज घरभर पसरत राहतो. सुभद्राने अनुभवले की प्रत्येक शब्द आणि वर्तन महत्त्वाचे असते. पतीच्या भक्तीला अपमान न करता प्रेमाने आणि संयमाने वागणे हेच घराचा खरा आधार आहे. त्या दिवशी रिलिजियस आणि सुभद्रा दोघेही मंदिरात जाऊन देवी अनुसयाला धन्यवाद म्हणाले. देवी हसल्या, त्यांचे तेज घरभर पसरले आणि सर्व लोकांवर शांतता प्रगट झाली. हा बदल केवळ सुभद्राच्या जीवनात नव्हे, तर संपूर्ण गावात दैवी आशीर्वाद म्हणून उमटला. सुभद्राच्या कथेतून आपल्याला शिकायला मिळते की पतीला उलट बोलणे, अपमान करणे आणि अहंकार दाखवणे हे केवळ सामाजिक चुकीचे नाही, तर पौराणिक दृष्टीनेही पाप आहे. देव आणि देवी यांचे न्याय नेहमीच अस्तित्वात असतो. ते संकेत देतात, चेतावणी देतात, पण मनाच्या बदलासाठी वेळ देखील देतात. सुभद्राने त्या वेळेत बदल स्वीकारले, संयमाने वागले, पतीचा आदर केला आणि आपल्या कर्मांचे फळ पवित्र मार्गावर घ्यायला सुरुवात केली. त्या दिवशी देवी अनुसया आणि इतर देवता समाधानी झाले. धार्मिक आणि सुभद्राचे घर पुन्हा प्रकाशमय झाले. घरातील सर्व सदस्य आनंदी राहू लागले. हेच संदेश आपल्याला देतो की पतीचा आदर, संयम आणि भक्तिभाव हेच घराला सुख, समृद्धी आणि देवांचा आशीर्वाद देतात. भक्तांनो, ही कथा आपल्याला शिकवते की शब्द आणि कर्म कधीही निरुपयोगी नसतात. देव आपल्याला योग्य मार्ग दाखवतात आणि पापाचे फळ नीट मिळते. तर कथा आवडली असेल तर आपल्या धार्मिक मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. कथा आवडली तर लाईक करा आणि भक्तिभावाने कमेंट करा. देवांचा न्याय शाश्वत आहे.
ही कथा आपल्याला शिकवते की पतीला उलट बोलणे, अपमान करणे आणि अहंकार दाखवणे हे पापाचे कारण आहे. भक्तिभाव, संयम आणि प्रेम याने घराला सुख, समृद्धी आणि देवांचा आशीर्वाद मिळतो. प्रत्येक शब्द आणि वर्तन महत्त्वाचे असते. देव आणि देवी आपल्या जीवनात संकेत देतात आणि जर आपण बदल स्वीकारला तर पवित्र मार्ग खुलतो. म्हणून भक्तांनो, सदैव संयम, भक्तिभाव आणि आदराने वागा.